आम्ही शुभाचे मावळे। प्रकरण 69 स्वारी बसनूर। मिर्झा राजांची औरंगजेबावर अत्यंत निष्ठा होती। औरंगजेबाशी ते अगदी एखाद्या पतिव्रतेसारखे वागत होते। शिवाजीचा बिमोड करा अशी आपल्या बादशहाची आज्ञा आहे ना, मग केलाच पाहिजे। आपले सारे कौशल्य, अनुभव, बुद्धी, शौर्य, कर्तबगारी पणाला लावून शिवाजीचे बंड मोडून काढीन या निश्चयाने मिर्झा राजे निघालेही होते। हंडियाच्या घाटाने मिर्झा राजांनी नर्मदा ओलांडली। दिनांक 9 जानेवारी 1665। आता त्यांच्या डोक्यात एकच विचार सतत घोळत होता, या शिवाजीला लुळा पांगळा करण्यासाठी कोणती शस्त्रास्त्रे आणि कोणते डावपेच वापरावेत। हा शिवाजी भोसल्याविरुद्ध आजपर्यंत विजापुराहून आणि दिल्लीहून जे कोणी उस्ताद वस्ताद आले त्या सर्वांनी त्या शिवाजीने हाडे मोडून पाठवली केली। कोणी घरी परतले नाही, कोणी स्वर्गात परस्पर गेले आणि तेच सर्व आठवून मिर्झा राजेही मनातल्या मनात सारखे दचकत होते। आता आपली पाळी आली, आपले काय व्हायचे ते मनात म्हणत होते। शिवाजी मोठा दरोडेखोर, मोठा हुन्नरवंत आणि मर्दाना शिपाई, अंगाचा खासा आहे। अफजलखान अंगे मारिला, शास्ताखानाच्या डेऱ्यात शिरून मारामारी केली। आपणास यश कैसे येईल आणि यश मिळावे म्हणून मिर्झा राजांनी शिवाची आराधना करण्यास प्रारंभ केला। दिलेरखान पठाण मिर्झा राजांच्या छावणीत दाखल झाला होताच दिलेरखानावर फार मोठी जबाबदारी होती। दुहेरी जबाबदारी औरंगजेबानेच ती त्याच्यावर टाकली होती। दुसरी जबाबदारी शिवाजीचा बिमोड करण्याची आणि पहिली जबाबदारी मिर्झा राजांवर लक्ष ठेवण्याची। औरंगजेबानेच त्याला गुप्त मंत्र पाठविला होता की सांभाळ रे बाबा, हा मिर्झा राजा राजपूत आहे आणि तो शिवाजीही त्यांच्याच जातीचा आहे। दोघेही एक दिल होऊन काहीतरी फितवा फितुरी करतील। तू मोठ्या एतबाराचा खानाजाद म्हणून त्याच्याबरोबर पाठविला आहे। शाही मसलतीस दगा होणार नाही याबाबत तू खबरदार रहा। मिर्झा राजावर लक्ष असू दे। ज्या औरंगजेबाकरिता मिर्झा राजे या म्हातार वयातही आपल्या जीवाचा आटापिटा करीत होते, तो औरंगजेब असा होता। दुसऱ्याचा विश्वासघात करणारी माणसे नेहमीच अत्यंत संशयी असतात, कपटी असतात। पण काय करायचे, मिर्झा राजांचे औरंगजेबावर फार प्रेम होते ना, आणि प्रेम म्हटल्यावर सगळे प्रश्नच संपतात। लवकरच मिर्झा राजे बऱ्हाणपुरास येऊन पोहोचले। दिनांक 19 जानेवारी 1665। यावेळी एकूण 30,000 स्वार राजांच्या छावणीत होते। छावणी शहराबाहेर होती। फौजेचा आकडा रोज जास्त फुगत चालला होता। शिवाय शिवाजीच्या जास्तीत जास्त शत्रूंना आपल्या छावणीत एकबळ करण्याचा प्रयत्न मिर्झा राजांनी सुरू केला होता। विजापूरकर आदिलशहा, गोवेकर पोर्तुगीज, जंजिरेकर सिद्धी, रामनगरकर व जव्हारकर कोळीराजे, जावळीकर मोऱ्यांचे भाऊबंद, बेदनूरकर नाईक, बसवापट्टणकर नाईक वगैरे अनेक शिवशत्रूंना गोंजारायला राजांनी सुरुवात केली। कुणाकडे वकील पाठविले होते, कुणाकडे पत्रे पाठविली होती आणि मिर्झा राजांच्या छावणीत असलेल्या निकोलाओ मनुची, फ्रान्सिस्को डी मेलो आणि डायगो डी मेलो या तिघा गोऱ्या सरदारांना वकील म्हणून मिर्झा राजांनी काही ठिकाणी पाठवून दिले होते। महाराज राजगडावर होते। त्यांचे बातमीदार हेर स्वराज्याच्या आतबाहेर सर्वत्र विखुरलेले होते। बऱ्हाणपुराहून फार मोठे अवजार घेऊन मोगली लष्कर औरंगाबादेकडे येत आहे आणि तसेच ते पुढे स्वराज्यावर लोटणार आहे अशा बातम्या हेरांनी टिपल्या। बातमीदार जीव खाऊन राजगडाकडे दौडले। महाराजांना त्यांनी
खबरा सादर केल्या. जयसिंग मिर्झा राजा 80,000 स्वार बरोबरी दिलेर खान 5,000 पठाण 80 फौज घेऊन येत आहे. पुन्हा आणखी एक प्रचंड उलटी लाट अंगावर येत होती. उलट्या वाऱ्याशी, उलट्या लाट्यांशी महाराज सतत झुंजत होते. विश्रांती नाही, कुणाची मदत नाही. स्वराज्य स्थापनेचे व्रत किती कठीण होते. कठीण नाही ते व्रत तरी कसले. आणि महाराजांची छातीही आता ढालीसारखी टणक झाली होती. आणि नेतोजी, तानाजी, येसाजी वगैरे मंडळी आता निगरहट्ट झाली होती. काळजी करीत बसायची आणि दचकायची, बिचकायची चाल आता बंदच पडली होती. मोगलांची फौज काय बर्रानपुराहून निघाली. मग अजून आपल्यापर्यंत पोहोचायला त्या अजगराला खूप अवकाश आहे. तोपर्यंत बघा दुसरीकडे काही साधतंय का, अशी बेडर वृत्ती झाली होती सर्वांची. आणि खरोखरच महाराज दुसऱ्या एका कामगिरीवर निघाले. त्यांनी पूर्वीच्या अनुभवावरून माहीत झाले होते की मोगली फौजा कधी वाघाच्या वेगाने येत नाहीत. त्या येतात म्हशीसारख्या झुलत डुलत डुंबत. म्हणून पूर्वीच योजून ठेवलेल्या एका स्वारीवर महाराज निघाले. ही स्वारी होती आरमारी. महाराज मालवणला आले. सिंधुदुर्गाचे बांधकाम झपाट्याने वर वर चढत होते. समुद्रात स्वराज्याचे आरमान डोलत होते. नौकांच्या डोलकाठ्यांवरील भगवे झेंडे मशालीसारखे फुरफुरत होते. मोठ्या नौका व गलबते महाराजांची आतुरतेने इंतजारी करीत होती. युद्धनौकांच्या कठड्यावर साखळदंडांनी बांधलेल्या तोफा मगरीसारख्या आ करून बसल्या होत्या. महाराज आरमारावर चढले. ठरलेल्या ठिकाणच्या बातम्या काढून आणण्यास गेलेले हेर बातम्या घेऊन आले होते. महाराजांना हेरांनी साऱ्या बातम्या सांगितल्या. महाराजांच्या सांगाती आरमाराचे सखेलच होते. आलेल्या बातम्या लक्षात घेऊन सरखेलांच्या सल्लामसलतीने महाराजांनी स्वारीचा नकाशा आखला. मोठ्या नौका किती न्यायच्या, लहान गलबते किती न्यायची, बरोबर फौज किती घ्यायची, निघायचे केव्हा, कोणत्या वेळी अचूक पोहोचायचे, कोणत्या मार्गाने परत फिरायचे वगैरे सर्व गोष्टींचा आराखडा आपल्या आरमारी सरदारांच्या मदतीने महाराजांनी आखला. हे सरदार अत्यंत शूर, निष्ठावंत आणि आरमारी स्वाऱ्या शिकाऱ्यात तरबेज होते. सर्व आराखडा ठरला. सुमारे 6,000 सैन्य, 3 मोठी जहाजे व 85 गलबते घेऊन निघायचे ठरले. फाल्गुनाची ती शुद्ध तृतीया होती. दिनांक 8 फेब्रुवारी 1665 आरमारावर मराठी फौज चढली. तांडेलांनी नौकांची शिडे सोडली. नावख्यांनी नांगर काढले. शिडे टरारून फुगली. नव्हे, मराठ्यांच्या आरमाराची छातीच अभिमानाने फुलली. सुकाणूंची चाके गरागरा फिरू लागली. आरमाराच्या सरदारांनी इशारत केली आणि नाखव्यांच्या दर्या कल्लोळात आरमाराने झेंडे फडकावीत सिंधुदुर्गाची मिठी सोडली. सिंधुदुर्गाच्या कुशीतून निघालेली ही पहिलीच मोहीम. महाराजांची ही पहिलीच दर्यावरची स्वारी. कुठे, कुणीकडे? बसनूर, बसनूर, बेदनुराई नायकाचे बसनूर. कोमतंकांच्या दक्षिणेला कडवाड म्हणजेच कारवार होते. कडवाडच्या दक्षिणेला बसनूर होते. त्याला कानडी लोक बसरूर म्हणत, तर मराठी लोक बसनूर म्हणत. फिरंगी म्हणत बेस्लॉलर, काही गोरे लोक म्हणत बरकलूर, इंग्रज म्हणत बर्सिलोर आणि मूळ संस्कृत नाव होते वसुपूर. हे शहर अतिशय श्रीमंत होते. शहराचा बंदोबस्त काहीच नसल्यासारखा होता. महाराज बसनूर जिंकावयास चालले नव्हते, लुटावयास चालले होते. आणि केवळ बसनूर उरकून परतण्याचा बेत नव्हता, तर परतताना गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेऊन, अंकोल्याला भेट देऊन आणि कारवारची पाहणी करून माघारी येण्याचा त्यांचा मनसुबा होता.
सरसर पाणी कापीत 3 मोठ्या नौका व 85 लहान गलबते निघाली. त्या 3 मोठ्या नौका नागिनीसारख्या सळसळत चालल्या होत्या व ती 85 गलबते त्याच्या पिलांप्रमाणे आजूबाजूने धावत होती. वर आकाश होते, खाली समुद्र होता आणि आकाशाच्या आणि सागराच्या प्रचंड शिंपल्यामध्ये महाराज होते. रात्र झाली. गलबतांवरचे आरमारी कंदील पेटले. ही शुद्ध तृतीया होती. फाल्गुनी रात्र होती. अवघ्या 2 घटकांपुरती चंद्रिकेचे 7 होती. महाराजांच्या संगतीत उसळत्या लाटेवरती दख्खनच्या दौलतीची चपळ गलबते धावत होती. तिकडे बसनूर मात्र लाखांची दौलत उशाशी घेऊन झोपले होते. अगदी शांत, अगदी निवांत. अकस्मात झडप घालून महाराज ते लुटणार होते. होय, लुटणार होते. अगदी निरुपाय होता. स्वराज्याची कितीतरी कामे पैशा वाचून आडत होती. तोफा तयार करण्याचा कारखाना काढावयाचा होता. तोफान वाचून सतत आडत होते. गोऱ्या फिरंग्यांकडून तोफा, बंदुका आणि उत्तम दारुगोळा विकत घ्यावा लागे. सर्वस्वी परावलंबीपण. स्वावलंबी नसेल तर ते स्वराज्य कसले? पण या कमाईसाठी पैसा आणावा कोठून? तरीही तोफा ओतण्यासाठी महाराजांनी पुरंदर किल्ल्यावर कारखाना काढला होता. लहान प्रमाणावर प्रारंभ केला होता, पण हे काम मोठ्या प्रमाणावर व्हावयास हवे होते. सरहद्दीचा पक्का बंदोबस्त करण्यासाठी पक्के किल्ले व ठाणी बांधण्याची अत्यंत जरुरी होती. तेथे कायमच्या फौजा ठेवण्याची फार जरुरी होती. कोणाही खवासखानाने आणि नवासखानाने उठावे आणि स्वराज्यात घुसावे हा काय खेळ? पक्क्या संरक्षण शिबंदीच्या फळ्या उभ्या केल्याविना सरहद्द सुखरूप राहावी कशी? पण या कामासाठी लागणारा अफाट पैसा आणावा कोठून? पश्चिम किनारा म्हणजे स्वराज्याचा किनारा. तो बळकटपणे आपल्याच ताबीन राहिला पाहिजे. कुठले कोण फिरंगी आणि लफंगे गोव्यासारखी, मुंबईसारखी, दमणसारखी आणि मुरुड जंजिरासारखी आमचीच भूमी बळकावून आमच्याच काळजात घरे करू लागले तर स्वराज्याला या रोगांपासून मरणाचा धोका आहे. एके दिवशी यातलाच एखादा कावेबाज इंग्रज हळूहळू पाय पसरून संबंध स्वराज्यात गिळून टाकल्याशिवाय राहील काय? मग हे इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी जिद्दीने झुंजून हद्दीबाहेर फेकायलाच हवेत. त्याकरिता मोठमोठी लढाऊ जहाजे बांधण्याची जरुरी होती. नवे नवे आरमारी तळ बांधण्याची आवश्यकता होती. जंजिऱ्याचे उरावरी नवा जंजिरा उभा करण्याची नितांत निकड होती. मराठ्यांच्या समुद्रावर मराठ्यांची सत्ता हवी होती. कारवार, गोवा, जंजिरा, मुंबई इत्यादी एकूण 1 ठाणी मराठी दौलतीत दाखल व्हायला हवी होती. त्यासाठी युद्धसाहित्य, युद्धनौका, सिंधुदुर्गासारखे जलदुर्ग हवे होते. त्याकरिता अपार पैसा हवा होता, पण तो आणायचा कोठून? विजापूरकर आणि मोगल बादशहा यांची वारंवार येणारी राक्षसी धाड कायमची बंद पाडायची होती. नव्हे, या सुलतानांचे श्वासोच्छ्वासच बंद पाडावयाचे होते. गंगा, सिंधू, यमुना, चंबळा, झेलम, शरयू सगळ्या सूरगंगा, मथुरा, काशी, प्रयाग सगळी श्रीस्थाने आणि सगळी भूमीच मुक्त करावयाची होती. महाराष्ट्रातल्या स्वराज्याचा जन्म हेतूच मुळे हा होता. तीर्थक्षेत्रे सोडावी. केवढे विशाल स्वप्न, केवढे पवित्र, उदात्त, उत्तम ध्येय मराठ्यांनी आणि स्वराज्याने डोळ्यांपुढे धरले होते. या अत्यंत खडतर देवकार्य पूर्तीकरिता आयुष्य तरी पुरणार का हाच प्रश्न होता. आपल्या हयातीत नाही झाले तर पुत्र पूर्ण करील, नातू पूर्ण करील, पणतू पूर्ण करील. पण त्या पवित्र प्रचंड कार्याचा पाया बळकटपणे घालायचा मान महाराजांचा होता ना. पण त्यासाठी अपरंपार पैसाही हवा होता, परंतु तो आणावा कोठून? स्वराज्याचे संरक्षण आणि विस्तार या दोन्ही कामांसाठी लागणाऱ्या पैशाची भूक फार मोठी होती. स्वराज्यातील उत्पादन आणि व्यापार वाढवून पैसा मिळविणे हा एक
मार्ग होता, परंतु सतत शत्रूंच्या तावडीत सापडत असलेल्या स्वराज्यात उत्पादन करावे कशाचे आणि व्यापार करावा कोणी? प्रत्येक शत्रू प्रत्येक स्वारीत स्वराज्य टापांखाली तुडवीत होता. राजाला आणि प्रजेला स्वस्थता थोडी तरी मिळत होती का? बादशाही फौजांच्या जात्यात संसार भरडून निघत असूनही महाराजांचे मराठे हाल शोषित फौजांच्या प्राण सोडित होते, पण स्वराज्याचा हट्ट सोडित नव्हते. हेच केवढे अलौकिक महाकाव्य येथे घडत होते. पण महाकाव्य रचणारा हा महाकवी मात्र पैशाच्या विवंचनेत होता. या कार्यासाठी लागणारा अफाट पैसा आणावा कोठून? हे राज्य श्रीमंत सावकारांचे, व्यापाऱ्यांचे किंवा सोन्या चांदीच्या खाणीवाल्यांचे नव्हते. गरीब शेतकऱ्यांचे आणि लोहार, सुतार, कुंभार, गाव कामगारांचे हे गरीब स्वराज्य होते. याच्या संसाराप्रमाणेच स्वराज्याचाही आर्थिक संसार कसाबसा भागत होता. मग सांगा, या मोठ्या कामांसाठी लागणारा पैसा आणावा कोठून? लुटून शत्रूच्या मुलखातील श्रीमंतांना, शेठ सावकारांना लुटून. दुसरा उपायच काय? हो, आहे एक उपाय. कोणता? स्वराज्याचा उद्योगच सोडणे, बादशहाच्या पदरी आरमाराची नोकरी पत्करणे. छे, नामंजूर. मग लुटीशिवाय उपाय नाही. त्यात काहीही वाईट नाही. हा राजधर्म आहे, हा युद्धधर्म आहे. ज्यांना राज्य मिळवायचे असतील, चालवायचे असतील आणि ती चिरंजीव करायची असतील, त्यांना हे कर्तव्य केलेच पाहिजे. शत्रूला हैराण आणि दुर्बळ करण्याचा हाच अचूक मार्ग. अर्थात स्वराज्याची आर्थिक भूग भागविण्याचा हा काही कायमचा मार्ग आहे का? असे महाराज मानित नव्हते. शेवटी व्यापार आणि उत्पादन याच दोन मार्गांचा अवलंब ते निसंशयपणे करणार होते. पण तूर्त वेळच मिळत नव्हता. त्यातल्या त्यात सद्यस्थितीतही व्यापार व उत्पादनासाठी जे जे करणे शक्य होईल ते करीतच होते. लुटीच्या उपक्रमामागे महाराजांची ही अशी भूमिका होती आणि लुटीच्या बाबतीतही त्यांनी एक नीती ठरवलेली होती व ती ते कटाक्षाने पाळीत असत. गरीब लोक, स्त्रिया, मुले, वृद्ध, गाई वासरे, मंदिरे, चर्चेस, मशिदी, दर्गे, कोणत्याही धर्मातील साधुसंत, धार्मिक ग्रंथ वगैरे गोष्टींना त्यांच्याकडून कधीही इजा पोहोचत नसे. मागितलेली खंडणी देणाऱ्या श्रीमंतांनाही ते कधी त्रास होऊ देत नसत. लूट परस्पर कोणीही सैनिक स्वतः पळवू शकत नसे. सर्व लूट सरकारी खजिन्यातच जमा होत असे. त्यामुळे लूट करणाऱ्यांना ही जाणीव असे की हे धन आपण स्वराज्याच्या म्हणजेच धर्मराज्याच्या म्हणजेच कल्याणाकरिता नेत आहोत. रात्र संपली, पहाटवारे वाहू लागले, उषःकाल झाला. दिवस उमलत असतानाच मराठी आरमार बसनूरच्या समुद्रात घुसले. बसनुरातील लोक बेहुशार होते. महाराजांची गलबते भराभरा किनाऱ्याला भिडली. पटापट जमिनीवर उड्या पडल्या. शहरात हाक उठली, मराठे आले, शिवाजी राजा आला. आता काय लपवणार आणि कुठे लपवणार? मराठ्यांनी धनदौलत गोळा करण्यास आरंभ केला. लुटीचे ढीग जहाजावर चढू लागले. सबंध दिवसभर, बहुधा दिनांक 9 फेब्रुवारी 1665 मराठ्यांनी सावनूरातून संपत्ती गोळा केली. अपार धन हाती लागले. लगेच महाराजांनी बसनूर सोडले व आरमाराचे तोंड गोकर्ण महाबळेश्वराकडे वळविले. महाराजांचा मनसुबा अपेक्षापेक्षाही सफाईने सफल झाला. गोकर्ण महाबळेश्वर फार रमणीय आणि प्रशांत शिवक्षेत्र आहे. हे वनश्री, जलश्री आणि शैलश्री येथे आपल्या पूर्ण वैभवासह नांदत आहेत. शिवालयाला शोभावी अशीच प्रसन्नता शतकानुशतके येथे नांदते आहे. महाराज गोकर्णास आले. नुकतीच शिवरात्र दिनांक 4 फेब्रुवारी 1665 होऊन गेली होती, पण आजही पुन्हा शिवरात्र प्रकटली. शिवाजी महाराज शिवाच्या दर्शनास आले. त्यांनी स्नानपूजन, दर्शनानिधी विधी यथासांग पार पडले. गोकर्णानंतर महाराज अंकोल्याकडे निघाले. अंकोल्यास पोहोचले आणि त्यांनी सागरी प्रवास येथेच संपविला. जमिनीवरच्या मार्गाने अंकोल्यावरून कारवारला व तेथूनच
पुढे स्वराज्यात जावयाचा त्यांनी बेत ठरविला होता. त्याप्रमाणे अंकोल्याहून त्यांनी आपले आरमार पुढे पाठवून दिले व स्वतःसाठी 4000 फौज त्यांनी ठेवून घेतली. दिनांक 21 फेब्रुवारी 1665 शिवाय वाटेत लागतील त्या नद्या पार करण्यासाठी फक्त 12 छोटी तरांडी त्यांनी ठेवून घेतली. हा सर्व प्रदेश आपल्याला लवकरच स्वराज्यात सामील करून घ्यावयाचा आहे अशा दृष्टीनेच महाराज या किनारी मुलखातून परतत होते. त्याच दृष्टीतून ते एक एक गोष्ट अवलोकन करीत होते. अंकोल्याहून ते कडवाड शहराकडे जाणार होते. या प्रवासातच होळी पौर्णिमा पार पडली. कारवार म्हणजे महाराष्ट्राचे शेवटचे टोक. कारवार परगणा हा महाराष्ट्राचा शेवटचा परगणा. नंतर कर्नाटक प्रदेश सुरू होतो. फार सुंदर प्रदेश आहे कारवारचा. सौंदर्याचे, बुद्धिमत्तेचे आणि कलेचे प्रांगण म्हणजे कारवार. गोमतकांचा प्रदेश, प्रतिभावंतांचा प्रदेश, सारस्वत ब्राह्मणांची येथे फार मोठी वस्ती. सारस्वत म्हणजे सरस्वतीचे पुत्रच. बुद्धिमान, विद्वान, मासे खाऊन बुद्धी सतेज झाली म्हणे त्यांची. कारवार उर्फ कडवाडवर विजापूरच्या बादशहाचा अंमल होता. कारवारातून काही द्रव्यलाभ होतो की काय हे पाहण्यासाठीच महाराज तिकडे चालले होते. विजापूरकरांचा एक बहलोल खान नावाचा फार बडा सरदार कडवाड सुब्याचा सुभेदार होता. यावेळी मात्र बहलोल खान कडवाडास नव्हता. तो दुसरीकडे म्हणजे बहुधा विजापुरास दुसऱ्याच एका कामात गुंतला होता. त्याची आई मक्केला जाणार होती म्हणून तिची तयारी करून देण्यात तो गुंतला होता. कारवारात इंग्रज व्यापाऱ्यांची एक लहान वकार होती. भगवे झेंडे लावलेले एक मोठे आरमार त्यांनी समुद्रातून जाताना पाहिले. आरमार बसनूरकडे वर सिंधुदुर्ग मालवणाकडे चालले होते. इंग्रजांनी ओळखले की हे तर शिवाजीचे आरमार आहे आणि याच दिवशीच्या रात्री दिनांक 21 फेब्रुवारी 1665 त्यांना त्यांच्या हेरांनी बातमी कळविली की खुद्द शिवाजीराजा 4000 मराठ्यांसह अंकोल्यात आला असून उद्या दिनांक 22 फेब्रुवारी तो कारवारास येणार आहे. आता इंग्रजांची धावपळ उडाली. शिवाजीचे नाव उच्चारले की इंग्रजांना घाम फुटत असे. इंग्रजांनाच पूर्वी दिनांक 26 जून 1664 सुरतेहून त्यांच्याच कचेरीवाल्यांचे एक पत्र आले होते. त्यात म्हटले होते की शिवाजी कारवारावर कधी येणारच नाही असे समजून विसंबू नका. त्याच्या पाळतीवर असा वेळ आलीच तर चंबूगबाळे गुंडाळून पसार होण्याची तयारी असू द्या. सुरतकर इंग्रजांचे शब्द फळाला आले. शिवाजी आला. इंग्रजांनी भराभरा आपला माल मस्तकाच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर चढवला. त्या व्यापाऱ्याने वचन दिले की तुम्ही सांगाल त्या बंदरात तुम्हाला नेऊन सोडीन, चिंता करू नका. परंतु इंग्रजसुद्धा चिवटच. ते बंदर सोडून गेलेच नाहीत, फक्त तयारीत राहिले. याच रात्री दिनांक 21 फेब्रुवारी सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान हा कारवारात येऊन पोहोचला. त्याला स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती की आणखीन काही तासातच शिवाजी भोसला कारवारावर येऊन धडकणार आहे. कारवारात आपल्याबरोबर सलामीलाच त्याच्या कानावर बातमी आली. शिवाजी कारवारावर चालून येतोय. शेरखानाच्या काळजाची काय उलघाल झाली असेल हे त्यालाच माहीत. तो काही फौजफाटा घेऊन आलेला नव्हता. तयारी काहीच नव्हती. तो आला होता बहलोल खानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून द्यायला. परंतु अकस्मात ही भयंकर धोंड त्याच्या अंगावर गडगडत येत होती. शिवाजीचे संकट आणि तेही अचानक. म्हणजे काय साधीसुधी गोष्ट होती काय? परंतु हा शेरखान खरोखर मोठ्या धीराचा, विवेकी, कर्तव्यदक्ष आणि दूरदर्शीही. दुसरा एखादा इनायत खानसारखा भेदट असता तर आल्या पावली परतच गेला असता पळून. पण शेरखान हा आपल्या बापासारखा हुशार होता. त्याने बिलकुल न डरता रातोरात हाती असलेल्या सामानानिशी व माणसानिशी कारवारचा बंदोबस्त केला. लोकांना दिलासा दिला व स्वतःच प्रथम
महाराजांकडे निरोप पाठविला की कारभाराच्या रक्षणासाठी मी उभा आहे. तुम्ही शहरास यत्किंचितही तोशीस न देता शहराच्या बाहेरूनच परस्पर पुढे निघून जावे. महाराजांनी यावर उलट असा निरोप पाठविला की आपण शहर सोडून देऊन सूड घेण्यास मुभा करून द्यावी, नाहीतर इंग्रजांच्या मालाची गलबते आमच्या स्वाधीन करावी. म्हणजे संक्रांत आली इंग्रजांवरच. शेरखानाने सर्व विचार केला. त्यांनी इंग्रजांना महाराजांचा निरोप कळविला. आता काय करावेचे असा इंग्रजांपुढे पेच पडला. पर शेरखानानेच स्वतः पुढाकार घेऊन कारभारातील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमविली. इंग्रजांनीही 112 इंग्रजी पाऊंडांच्या किमतीची रक्कम दिली. असा मोठा नजराणा शेरखानाने महाराजांस पाठविला. मग महाराजांनीही कारभारास मुळीच त्रास दिला नाही. शहराबाहेर खाडीच्या तोंडाशी ते उतरले. तिथे ते 2 दिवस राहिले. दिनांक 22 व 23 फेब्रुवारी. तिसऱ्या दिवशी दिनांक 24 फेब्रुवारी 1665 ते कारवारहून निघाले. पण इंग्रजांना साप लुटण्याची त्यांची इच्छा अपुरीच राहिली. ते जाता जाता म्हणाले, आमची होळीची शिकार शेरखानाने घालविली. महाराज दरवर्षी होळी पौर्णिमेच्या सुमारास कुठे ना कुठेतरी शिकार करीतच असत. त्यांचा वाढदिवसही याच दिवसात येत असे. महाराज कारभारात असतानाच त्यांना 36वे वर्ष लागले. शेरखानाने मात्र हुशारीने कारभाराचा असा बचाव केला. हा शेरखान कोण ते आले का लक्षात? हा खान महम्मदाचा मुलगा. खान महम्मद कोण ते आले का लक्षात? अफजल खानाने बादशहाकडे ज्याच्याबद्दल कागाळी करून बड्या साहेबिनीकडून विजापूरच्या मक्का दरवाजात ज्याला भर रस्त्यावर ठार करविले दिनांक 10 नोव्हेंबर 1657 तो शहीद खान महम्मद. शेरखान हा अतिशय प्रामाणिक, वचनाला जाणणारा, लाच न खाणारा, पैशाच्या हिशेबाला चोख होता. बादशाहीत असे उदाहरण म्हणजे भांगेत तुळसच. महाराज कारवारहून पायवाटेने भीमगडास आले. भीमगड आहे खानापुराच्या नैऋत्येस 8 कोसांवर. तेथे काही काळ मुक्काम करून ते राजगडास जावयास निघाले. कारवार आणि कारवार परगणा स्वराज्यात असलाच पाहिजे ही महाराजांची इच्छा होती. महाराष्ट्राचा संपूर्ण पश्चिम किनारा आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी त्यांची जी धडपड सतत चालू होती तिचे मोल केवढे मोठे होते. आरमार आणि किनारा यांचे सामर्थ्य जाणणारा मध्ययुगीन भारतातील हा पहिलाच द्रष्टा. आरमाराकडे आणि किनाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर महाराष्ट्राचे स्वराज्य कोणातरी आरमारवाल्या शत्रूच्या घशात जाईल हे त्यांनी पक्के ओळखले होते. कारवारपट्टी नक्की जिंकून घ्यावयाची असा निश्चय त्यांच्या मनात या स्वारीमुळे अधिकच बळावला. लवकरच मार्च प्रारंभ 1665. महाराज राजगडावर आले आणि एक दुःखद बातमी त्यांना समजली. सोनोपंत डबीर माध्य वद्य पश्चिमीस दिनांक 25 जानेवारी 1665 वारले. स्वराज्याच्या कारभारातील आणखी एक वडीलधारे माणूस गेले. पंतांनी महाराजांची आणि स्वराज्याची अगदी जन्मापासून सेवा केली. परदरबारात वकील म्हणून त्यांनी कामे केली होती. अपसव्य लेखनात पंत कुशल होते. वेळप्रसंगी ते महाराजांच्या हिताकरिता त्यांच्यावर रागवतही, त्यांना उपदेशही करीत, प्रोत्साहनही मोठ्या प्रभावी शब्दात देत. महाराजही त्यांना वडिलांसारखा मान देत. राजगडावर पंतांचे घर होते. त्यांचे पुत्र त्र्यंबक सोनदेव डबीर हेही वडिलांप्रमाणेच हुशार वकील, मुत्सदी सल्लागार, निष्ठावंत सरदार, कुशल अपसव्य लेखक व विश्वासू जिवलग म्हणून स्वराज्याच्या उद्योगात प्रथमपासूनच महाराजांना सामील झाले होते. मृत्यूसमयी सोनोपंतांचे वय 80च्या आसपास असावे.